नाशिक शहराची कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळख असताना भद्रकाली परिसरात मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते। प्रभाग क्रमांक 13 मधील पंचशील नगर परिसरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपींचा सुळसुळाट वाढल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भारतीय जनता पक्ष कार्यालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान, साईबाबा मंदिर परिसर तसेच किटकॅट वाईन शॉप जवळील बीडी भालेकर मैदान आणि एनडी पाटील रोड या भागात मद्यपी खुलेआम मद्यप्राशन करत असल्याचं समोर आलंय। काही ठिकाणी अंमली पदार्थाचं सेवनही होत असल्याची गंभीर बाब नागरिकांनी मांडली आहे। विशेष म्हणजे 112 या आपत्कालीन क्रमांकावर वारंवार तक्रारी करूनही पोलिसांचे पेट्रोलिंग वेळेवर होत नसल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला। चित्रावती गार आहे, मी इथं सिक्युरिटी गार्ड आहे नारकडं काय। माझी रोज 8ला ड्युटी राहते, 8 ते सकाळी 8 काय। ह्या दरम्यामध्ये इथं मी काम करतो आणि या भागातले लोक हे झोपडपट्टीवाले लोक हे इथं हे फार तकलीफ देतात। कोणी दारू पितं, कोणी काय करतं, कोणी गांजा पितं काय। ह्या भागात फार दहशत आहे त्या लोकांची, तर त्यामुळे ह्या भागात पोलीस स्टेशनचे लोक काही लक्ष देते नाही आमच्याकडं काय। इथं BJPचं कार्यालय मोठं काय, तरी बी इथं काही कोणी लवकर येत नाही काय। अधूनमधून 12-1ला चक्कर मारता, 12-1पर्यंत हे लोक त्यावर काम करून निघून जातं, यांचं दारू पिणून खाणे बाटल्या फोडून बिडून निघून जात आहे त्यावर काय। इथं काही घडलं तर इथं जबाबदार कोण असं ह्या लोकांचा बंदोबस्त करावा अशी आमची इच्छा आहे काय। ह्या भागात खूप दहशत आहे त्यांची काय। इकडं काय हे बारीक बाटल्या काय ज्यातला पिता काय पिता काय कळत नाही। या त्यातले जे पोलीस स्टेशनचे अधिकारी वरचे साहेब काय, त्यांनी या भागात लक्ष द्यावा आणि वचक बसावा म्हणून 7 ते 11पर्यंत या भागात लक्ष द्यावं असं। पोलीस येईपर्यंत मद्यपी पळ काढतात आणि त्यानंतर केवळ औपचारिक कारवाई करून कर्मचारी निघून जात असल्याचं चित्र आहे। पोलीस प्रशासनाची नजर हटताच पुन्हा परिस्थिती जैसे ते होत असून रात्रीच्या सुमारास परिसर मद्यपींच्या दहशतीत जात असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दाट लोकवस्ती असलेल्या भागात अशा प्रकारे खुलेआम मद्यप्राशन होत असल्यानं भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवालही उपस्थित केला जातो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि साईबाबा मंदिर परिसरात मनपाचं दुर्लक्ष होत असल्याची टीका करण्यात आली आहे। स्थानिक नगरसेवकांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। एकूणच नाशिक हा मद्यपींचा नव्हे तर कायद्याचा बालेकिल्ला राहावा यासाठी प्रशासनाने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी आता जोर धरली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारी, नाशिक।